SSGM कॉलेज कोपरगाव, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या वतीने मी SYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचे कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर 1च्या लेक्चरमध्ये प्राध्यापक संतोष महाले स्वागत करतो. आपण चॅप्टर नंबर 1 जो आहे आपला बेसिक्स ऑफ कॉस्टिंग तो आपण सुरू केला आहे. तर मागच्या लेक्चरला आपण कॉस्ट अकाउंटिंगचे ॲडव्हांटेजेस हा पॉईंट कवर केला होता. ह्या लेक्चरला आपण कॉस्ट अकाउंटिंगचे लिमिटेशन्स किंवा आपण त्याला मराठीमध्ये मर्यादा असं म्हणत असतो, तर हा पॉईंट आपण आज बघणार आहोत. बघा, याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण लिमिटेशन ऑफ फिनान्शियल अकाउंटिंग वगैरे हे पॉईंट कवर केले होते. नंतर आपण कॉस्ट व अकाउंटिंगचे ॲडव्हांटेजेस वगैरे ऑब्जेक्टिव्ज हे पॉईंट पण आपले संपलेले आहे. पुढचा जो आपल्याला बघायचा आहे पॉईंट तो म्हणजे लिमिटेशन्स ऑफ फिनान्शियल कॉस्ट अकाउंटिंगच्या मर्यादा आपण त्याला मराठीत म्हणतो, ते आपल्या इथं बघायचे आहे. बघा, लास्ट लेक्चरला आपण ज्या काही फायदे होते किंवा ॲडव्हांटेजेस होते तर ते आपण मागच्या लेक्चरला कवर केले होते कॉस्ट अकाउंटिंगचे. तर त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे आपला की कॉस्ट अकाउंटिंगचे लिमिटेशन्स हा पॉईंट आपण आता इथं आज सुरू करतो आहे. तर बघा, फर्स्ट पॉईंट आहे एक्सपेन्सिव्ह. मीन्स कॉस्ट अकाउंटिंग इज अ काइंड ऑफ प्रोसेस इन विच we calculate cost of the product or services. Therefore, we required cost accountant other infrastructure फॉर कॅल्क्युलेटिंग कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. म्हणजे आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय करतो की एखाद्या प्रोडक्टची किंवा एखाद्या सर्व्हिसची ती सर्व्हिस देत असताना किंवा एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करत असताना त्या प्रोडक्टला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपण काय काय खर्च केला, कोणते कोणते इनपुट आपण वापरले, कोणते कोणते खर्च आपण त्याच्यावर केले, त्यांचे ॲडिशन करत असतो. म्हणजे आपल्याला त्या प्रोडक्टची काय मिळते, कॉस्ट प्राईस मिळत असते आणि कॉस्ट प्राईसच्या आधारे आपण त्या प्रोडक्टची सेलिंग प्राईस ही ठरवू शकतो. तर बघा, हे कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना मग आपल्याला कॉस्ट अकाउंटंटची गरज असेल, इतर क्लर्कची वगैरे गरज असेल किंवा इतर जे स्टेशनरी वगैरे असेल किंवा काय म्हणू आपण त्याला कम्प्युटर्स वगैरे असेल, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत असते. म्हणजेच हे एक प्रकारची खर्चिक पद्धत आहे. कॉस्ट अकाउंटिंग हे काय खर्चिक पद्धत आहे. तर छोट्या कंपनीसाठी कॉस्ट अकाउंटिंग किंवा कॉस्टिंग करणं हे थोडं एक्सपेन्सिव्ह ठरेल, पण मोठ्या व्यवसायासाठी नक्कीच फायद्याचं असू शकतं. पण जे मीडियम असेल किंवा स्मॉल एंटरप्राइजेस असेल त्यांना कॉस्ट अकाउंटिंग इम्प्लिमेंट करणं, कॉस्ट अकाउंटिंगच्या थ्रू कॉस्ट कॅल्क्युलेट करणं सर्व्हिसची किंवा प्रोडक्टची हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरू शकतं. बघा, कॉस्ट अकाउंटिंग इज एक्सपेन्सिव्ह, ही खर्चिक आहे. कॉस्ट अकाउंटिंग एक प्रकारची खर्चिक प्रोसेस आहे. इट इन्व्हॉल्व्स लॉट्स ऑफ क्लरिकल वर्क फॉर मेंटेनिंग व्हेरियस कॉस्टिंग रेकॉर्ड्स फॉर डिफरंट पर्पजेस. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस कॉस्ट कॅल्क्युलेट करायची असते तर ती कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना किंवा ती करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रकारचा जो कॉस्टविषयीचा जो डेटा आहे किंवा जी माहिती आहे की जे डेटा आहे तो आपल्याला रेकॉर्ड करून ठेवावा लागतो. आणि तो डेटा रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये वर्क तिथं करावं लागतं आणि ते वर्क करण्यासाठी क्लरिकल स्टाफची आपल्या इथं गरज असते. क्लरिकल स्टाफची गरज आहे याचा अर्थ काय होतो की क्लर्क जे असतील त्यांना आपल्याला सॅलरी वगैरे पेड करणं असतो, गरज पडते. म्हणजे हे जे काम आहे कॉस्ट अकाउंटिंगचं त्याच्यासाठी आपल्याला मॅनपॉवरसुद्धा आवश्यक असते. फॉर मीडियम अँड स्मॉल साईज कन्सर्न द बेनिफिट डिराईव्ड फ्रॉम कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम मे नॉट जस्टिफाय द कॉस्ट इन्व्हॉल्व्ड. म्हणजे ज्या स्मॉल टाईपच्या म्हणजे छोट्या प्रकारचे जे व्यवसाय असेल किंवा मीडियम प्रकारचे जे व्यवसाय असेल त्यांना कॉस्ट अकाउंटिंगचे जे बेनिफिट्स आहे तर ते काय खूप जास्त प्रमाणात तसं पाहिलं तर मिळत नाही. कारण ज्या मानाने आपण कॉस्ट अकाउंटच्या थ्रू जेवढं आपण बचत करायला गेलो तर त्या मानाने तेवढा खर्च आपल्याला कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी होत असतो. मीन्स कॉस्ट अकाउंटिंग इज अ प्रोसेस इन विच वी कॅल्क्युलेट कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. दॅट प्रोसेस इन्व्हॉल्व लॉट ऑफ वर्क ऑर क्लरिकल वर्क we need incurred some expenditures for them, so therefore this expenditure is not affordable to small and medium type organizations or enterprises, so it is a expensive process of cost accounting. So next, limitations of cost accounting, that more complex. आता याचा जर आपण शब्दशब्दार्थ पाहायला गेलो, मोर कॉम्प्लेक्स म्हणजे काय, गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कॉस्ट कॅल्क्युलेट करणे ही साधारणपणे गुंतागुंतीची प्रक्रिया आपण म्हणू शकतो. बघा, देर आर मेनी कन्व्हेन्शन्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट्स, प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यूज, अपॉर्शनमेंट ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट्स, ॲडॉप्शन ऑफ मार्जिनल ऑर स्टँडर्ड कॉस्ट एसेट्रा. म्हणजे ज्या आपल्याला प्रोसेस करायच्या असतात, जे काही आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये
प्रक्रिया करायच्या असतात रेकॉर्ड करण्यासाठी कॉस्ट. तर ते करत असताना अनेक प्रकारची तर कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं. बघा इथं पॉईंट आलेले बघा, देर आर मेनी कन्व्हेन्शन्स फॉर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट. कन्व्हेन्शनचा अर्थ आपण जर पाहायला गेलो तर कन्व्हेन्शनला आपण काय म्हणतो, एक कन्व्हेन्शन म्हणजे आपण एक कन्फ्युजन आपण म्हणू शकतो त्याला, किंवा कॉन्फ्लिक्ट्स वगैरे आपण त्याला म्हणू शकतो. कन्व्हेन्शनचा अर्थ असं होतं बघा, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट म्हणजे कॉस्टचं क्लासिफिकेशन कसं करायचं याची 100% ॲक्युरेट अशी मेथड कॉस्ट अकाउंटिंगमध्ये अवेलेबल नाही आहे. प्राइसिंग ऑफ मटेरियल इश्यूज, ज्यावेळेस आपलं स्टोअर डिपार्टमेंट असतं एखाद्या कंपनीमध्ये, त्या स्टोअर डिपार्टमेंटमध्ये अनेक प्रकारचं मटेरियल्स आपण स्टोअर करून ठेवत असतो, आणि मटेरियल आपण स्टोअर डिपार्टमेंटमधून जे युजर डिपार्टमेंट असतात, म्हणजे उदाहरणार्थ प्रोडक्शन डिपार्टमेंट असेल, अकाउंटिंग डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, असे जे इतर डिपार्टमेंट्स आहेत ते काय करतात, मटेरियलची डिमांड करतात कोणाकडं, स्टोअर डिपार्टमेंटकडं. आणि स्टोअर डिपार्टमेंट काय करतं, त्यांना स्टोअरमध्ये असणारं मटेरियल हे त्यांना अवेलेबल करून देण्याचं काम हे स्टोअर डिपार्टमेंट करत असतं. मग हे मटेरियल इश्यू करत असताना, युजर डिपार्टमेंटला इश्यू करत असताना नेमकं किती अमाऊंटचं, किती रकमेचं, किती प्राईसचं मटेरियल आपण त्यांना इश्यू केलं, तर हे रेकॉर्ड करणं तसं कॉम्प्लिकेटेड आहे. किंवा किती अमाऊंट आपण, किती इश्यू प्राईस आपण तिथं यूज करायची, हा एक इथं कॉन्फ्लिक्ट्स किंवा आपण त्याला कन्व्हेन्शन असं म्हणत असतो, हे कॉम्प्लेक्स आहे की नेमकं मटेरियल इश्यू करत असताना स्टोअर डिपार्टमेंटने किती रकमेचं मटेरियल युजर डिपार्टमेंटला दिलं, त्याचे अमाऊंट रेकॉर्ड करणं किंवा ती अमाऊंट ॲक्युरेट कॅल्क्युलेट करणं तसं कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचप्रमाणे पुढचं आहे ॲपॉर्शनमेंट ऑफ इनडायरेक्ट कॉस्ट. ॲपॉर्शनमेंट म्हणजे काय, की समजा एखादं कॉमन एक्सपेंडिचर असेल, जनरल नेचरचं एक्सपेंडिचर असेल, तर त्याचं आपण काय करत असतो, बरं समजा आपल्या कंपनीमध्ये 5 डिपार्टमेंट्स आहेत सगळे समजा, तर या 5 डिपार्टमेंटचा एखादा कॉमन एक्सपेंडिचर असेल, समजा वॉचमनची सॅलरी असेल समजा, तरी वॉचमनची सॅलरी आपल्याला ह्या 5ही डिपार्टमेंटमध्ये काय करून द्यावी लागेल, विभागणी करून द्यावी लागेल. म्हणजे उदाहरणार्थ वॉचमनला जर आपण 5,000 रुपये सॅलरी देत असू, तर आपण प्रत्येक डिपार्टमेंटला 1,000 रुपये काय करू, बरं वॉचमनच्या सॅलरीचं काय करू, ॲलोकेशन करून देऊ. म्हणजे तो एक्सपेंडिचर आहे 5,000 रुपये सॅलरीचा वॉचमनच्या, तर तो आपण 5ही डिपार्टमेंटमध्ये काय करू, ॲपॉर्शनमेंट करून देऊ. तर आपण ॲपॉर्शनमेंट असं म्हणतो असतो. त्याची विभागणी करणं, त्या डिपार्टमेंटला त्याची विभागणी करणं, चार्ज करून त्या डिपार्टमेंटला, त्याला ॲपॉर्शनमेंट असं म्हणत असतो. तर असे इनडायरेक्ट एक्सपेंडिचर्स वगैरे आहेत, त्यांचं ॲपॉर्शनमेंट करणं तसं ही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये अनेक अडचणी आपल्याला दिसून येतात. ॲडॉप्शन ऑफ मार्जिनल ऑर स्टँडर्ड कॉस्ट. आता स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय, मला वाटतं त्याच्याविषयी आपण आधी चर्चा केलेली आहेच आहे. स्टँडर्ड कॉस्ट म्हणजे काय, की ज्यावेळेस आपल्याला एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं असतं, की एखादी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची असते, तर त्यावेळेस ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, म्हणजे ॲक्च्युली खर्च आलेला नसतो, तर तो किती खर्च येऊ शकतो, तो आपण आधीच ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याच्या अगोदरच आपण असं एक अंदाज करतो की एखादं प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो किंवा किती एक्सपेंडिचर्स आपल्याला तिथं करावे लागतील, त्याचा आपण आधीच अंदाज करतो. त्याला आपण स्टँडर्ड कॉस्ट असं म्हणत असतो. स्टँडर्ड कॉस्टचा अर्थ काय होतो, की एखादा खर्च होण्याच्या अगोदरच आपण ठरवतो की किती खर्च येऊ शकतो याचा अंदाज आपण बांधत असतो. त्याला आपण स्टँडर्ड कॉस्ट असं म्हणत असतो. तर हे स्टँडर्ड कॉस्ट असेल, मार्जिनल कॉस्ट असेल, तर हे ठरवताना अनेक अडचणी येत असतात, किंवा त्या ठरवल्या तर त्या 100% ॲक्युरेट असेलच अशी काय आपलं 100% गॅरंटी देता येत नाही. दीज क्रिएट डिफिकल्टी इन डिटरमाइनिंग द एक्झॅक्ट कॉस्ट. हे जे वरचे जे कन्फ्युजन्स मी तुम्हाला 4-5 सांगितले, त्या कन्फ्युजन्समुळे काय होतं की प्रॉपर अशी गाईडलाईन, प्रॉपर अशी मेथड कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा कॉस्ट क्लासिफिकेशन करण्यासाठी, मटेरियल अपॉर्शन करण्यासाठी, किंवा अशा अनेक स्टँडर्ड कॉस्ट वगैरे ठरवण्यासाठी एक प्रॉपर किंवा 100% ॲक्युरेट मेथड अवेलेबल नसल्यामुळं काय होतं की आपण जी कॉस्ट कॅल्क्युलेट करतो प्रोडक्टची किंवा सर्व्हिसची, ती 100% ॲक्युरेट किंवा 100% करेक्ट असेलच असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही. बिकॉज नो वन टाईप ऑफ कॉस्ट इज सुटेबल फॉर ऑल. म्हणजे हे जे वरचे जे मी सगळे तुम्हाला इश्यूज सांगितले, त्यासाठी एक 100% ॲक्युरेट अशी आपण कॉस्ट सांगू शकत नाही किती 100% करेक्ट असेल असं. बघा, पर्पजेस अँड इन ऑल सर्कमस्टन्सेस. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना अनेक प्रोसेस वगैरे, अनेक मेथड्स वगैरे, अनेक टेक्निक्स वगैरे आपण वापरत असतो, परंतु त्या 100% ॲक्युरेट असेलच. आणि त्याच्या थ्रू आपण जी कॉस्ट कॅल्क्युलेट करतो प्रोडक्टची, तर 100% खरं असेलच असं काय आपण 100% सांगू शकत नाही. मग कॉस्ट अकाउंटिंगमध्ये अनेक कॉम्प्लेक्स किंवा अनेक कन्व्हेन्शन्स, अनेक त्याच्यामध्ये किचकट किंवा गुंतागुंतीची प्रक्रिया आपल्या कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिसून येतात. म्हणून हे एक मर्यादा आपण सांगू शकतो कॉस्ट अकाउंटिंगची. पुढचं आहे लॅक ऑफ युनिफॉर्मिटी. आता युनिफॉर्मिटीचा अर्थ काय होतो, लॅक ऑफ युनिफॉर्मिटी म्हणजे काय, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो युनिफॉर्मिटीचा अभाव. आता युनिफॉर्मिटी म्हणजे काय, उदाहरणार्थ समजा 2 व्यक्ती आहे, तर पहिल्या व्यक्तीने
समजा एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट केली ती कॉस्ट आणि दुसऱ्या व्यक्तीने प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट केली ती कॉस्ट, दोन्ही काय असायला पाहिजे, सारख्याच असायला पाहिजे, नाही का. समजा आपण आपल्या कंपनीमध्ये जी कॉस्ट कॅल्क्युलेट करतो आहे प्रोडक्टची, त्याची जी प्रोसेस आहे, त्याची जी मेथड आहे, त्याची जी टेक्निक आहे, तीच मेथड प्रोसेस ही दुसऱ्या कंपनीमध्ये वापरली गेली पाहिजे. म्हणजे साधारण मला म्हणायचं काय इथं की एखादी प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना जी मेथड आपण आपल्या कंपनीमध्ये यूज करतो आहे तीच मेथड आपण किंवा दुसऱ्या कंपनीने काय केली पाहिजे, तीच मेथड यूज केली पाहिजे. तरच आपल्या कंपनीच्या प्रोडक्टची कॉस्ट आणि दुसऱ्या कंपनीच्या प्रोडक्टची कॉस्ट ही युनिफॉर्म असेल. युनिफॉर्म असेल म्हणजे काय, सारख्याच पद्धतीने सारख्याच मेथडने वापर केल्यामुळं ती एकमेकाशी तुलना करणे योग्य असेल. तर युनिफॉर्मिटीचा अर्थ काय होतो की काय म्हणू आपण त्याला, ॲक्युरेटपणा, एकसारखेपणा, त्याला आपण युनिफॉर्मिटी असं म्हणत असतो. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एकसारखेपणाचा अभाव आपल्याला दिसून येतो. बघा याच्यामध्ये बघा, प्रोसिजर्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग फॉलोड बाय डिफरंट ऑर्गनायझेशन्स आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे डिफरंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या. समजा उदाहरणार्थ 5 कंपन्या आहेत, या 5ही कंपन्यामध्ये कॉस्ट अकाउंटिंग जे आपण रेकॉर्ड मेंटेन करतो आहे त्याच्या ज्या प्रोडक्ट असेल त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला डिफरंट काय म्हणू आपण त्याला, प्रोसिजर्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग फॉलोड बाय डिफरंट ऑर्गनायझेशन्स आर डिफरंट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा एखादी कंपनी असेल तर ती त्यांचं प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना ज्या मेथड्स यूज करते त्या एकमेकापेक्षा कशा असणार आहे, वेगळ्या असणार आहे. ज्या प्रोडक्टच्या कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याच्या ज्या मेथड्स आहे, प्रोसिजर्स वगैरे आहेत, तर त्या एकमेकापेक्षा कशा असणार आहे, वेगळ्या असणार आहे. म्हणजे त्या कशा नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे. मग जर मेथड्स जर वेगळ्या असतील, प्रोसिजर जर प्रोडक्टचे कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याचे वेगळे असतील, तर नक्कीच कॉस्टसुद्धा एकमेकापेक्षा कशी येईल, वेगळी येईल आणि ते एकमेकाशी कम्पेरेबल पण नसेल. सो देअर इज ऑल्सो पॉसिबिलिटी ऑफ डिफरन्स इन प्राइसिंग मटेरियल इश्यूज फॉर प्रोडक्शन. म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आत्ताच मग आपण चर्चा केल्याप्रमाणे स्टोर डिपार्टमेंट ज्यावेळेस युजर डिपार्टमेंटला मटेरियल इश्यू करत असतं, तर ते मटेरियल इश्यू करत असताना त्या किती अमाऊंटचं मटेरियल इश्यू केलं त्याला त्याची प्राईस हे रेकॉर्ड करून ठेवत असतं स्टोर डिपार्टमेंट, आणि त्याला आपण प्राइसिंग मेथड म्हणतो असतो. तर ह्या प्राइसिंग मेथड्ससुद्धा आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स आपल्या याच्यामध्ये पाहायला येतात. तर मग ह्या प्राइसिंग मेथड्स आहे तर ते एकमेकाच्या किंवा प्रत्येक कंपनीच्या ह्या प्राइसिंग मेथड्स स्टोर डिपार्टमेंटच्या सारख्याच असेल असं नाही. समजा एका कंपनीनं वेगळी मेथड वापरली, दुसऱ्या कंपनीनं आता लिफो फिफो याच्यामध्ये बरेच असे मेथड आहे, तुम्हाला ह्या वर्षी पुढच्या सेमिस्टरला ह्या शिकायचेच आहे, लिफो फिफो मेथड वगैरे. असे लिफो फिफो, सिम्पल ॲव्हरेज वगैरे असेल, वेटेड ॲव्हरेज वगैरे असेल, अशा मटेरियल इश्यू करण्याच्या काही मेथड्स आहे. मग ह्या मेथड जर बदलल्या तर नक्कीच मेथड बदलल्यामुळं काय होतं की त्याची जी कॉस्ट प्राईस आहे मटेरियल इश्यूची तीसुद्धा बदलून जाते. म्हणून काय म्हणतात आपल्याला की युनिफॉर्मिटी आपल्याला दिसून येत नाही सगळ्या कंपन्यांच्या कॉस्ट प्राईसमध्ये, प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये किंवा प्रोडक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याच्या प्रोसिजरमध्ये आपल्याला सारखेपणा दिसून येत नाही, तो वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. ऑल दीज लीड टू डिफरंट कॉस्ट रिझल्ट्स फॉर द सेम ऑपरेशन्स. म्हणजे ह्या सगळ्यामुळे काय होतं की सेम ऑपरेशन असेल, सारख्याच आपण इनपुट यूज केले असेल मटेरियल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण सारखेच मटेरियल यूज केले, सारखेच लेबर यूज केले, पण तरीही पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या कॉस्टिंगच्या मेथडमुळं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्टची कॉस्ट ही वेगवेगळी येऊ शकते, नाही का. मी आता तुम्हाला एक सांगितलं होतं उदाहरण की समजा 2 व्यक्ती, तर पहिल्या व्यक्तीनं एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट केली, ती प्रोडक्टची कॉस्ट, आणि दुसऱ्या व्यक्तीने कॅल्क्युलेट केलेली प्रोडक्टची कॉस्ट ती कशी यायला पाहिजे, सारखीच यायला पाहिजे. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेथड्स, प्रोसेस, टेक्निक वगैरे असल्यामुळं एक व्यक्ती वेगळी मेथड यूज करू शकतो, दुसरा व्यक्ती वेगळी मेथड यूज करू शकतो. म्हणून मेथड बदलल्या तर ऑटोमॅटिक प्रोडक्टची कॉस्टसुद्धा किंवा सर्व्हिसची कॉस्टसुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. त्याच्यामुळं युनिफॉर्मिटी आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिसून येत नाही, कारण जे रूल्स, रेग्युलेशन्स, मेथड्स, टेक्निक्स, प्रोसिजर्स वगैरे आहे कॉस्ट अकाउंटिंगचे, ते कशा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमध्ये, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये वेगवेगळे वापरले जाऊ शकतात. नंबर 4 पुढचं लिमिटेशन आहे कॉस्ट अकाउंटिंगचं, ते म्हणजे बेस्ड ऑन एस्टिमेट्स. बेस्ड ऑन एस्टिमेट म्हणजे काय, एस्टिमेट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं एस्टिमेट करणं, एखाद्या गोष्टीचं फॉरकास्ट करणं, एखाद्या गोष्टीचा अंदाज करणं, त्याला आपण काय म्हणत असतो, एस्टिमेट करणं. उदाहरणार्थ भविष्यामध्ये किती खर्च होणार आहे एखाद्या प्रोडक्टचा, त्याचा आपण आधीच प्लॅन करून ठेवतो किंवा त्याचा एक अंदाज करतो, त्याला आपण काय म्हणतो, एस्टिमेट. प्लॅन किंवा एस्टिमेट आपण बरेच वेळा शब्द ऐकत असतो. तर एस्टिमेट म्हणजे काय, हा काय ॲक्च्युली झालेला खर्च नसतो, तर तो होणार असतो, त्याला आपण एस्टिमेट असं म्हणतो. तर कॉस्ट अकाउंटिंग हे बेसिकली डिपेंड अपॉन एस्टिमेट्स. सो इनडायरेक्ट कॉस्ट्स आर नॉट चार्ज फुल्ली टू अ प्रोडक्ट ऑर प्रोसेस. आता इनडायरेक्ट कॉस्ट आणि डायरेक्ट कॉस्ट तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये मी शिकवणारच आहे, एलिमेंट ऑफ कॉस्टमध्ये. तर डायरेक्ट कॉस्ट म्हणजे काय, एखादा खर्च हा
विशिष्ट त्या एका प्रोडक्टसाठीच केलेला असतो, एखाद्या प्रोडक्ट संबंधीच असतो, तर अशा खर्चाला आपण डायरेक्ट कॉस्ट असं म्हणत असतो. म्हणजे ही डायरेक्ट कॉस्ट आपण त्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये डायरेक्टली आपण ॲड करू शकतो. पण इनडायरेक्ट कॉस्ट कशी असते, की ती कॉमन नेचरची असते, तर ती काही विशिष्ट प्रोडक्टसाठी केलेली नसते. म्हणून अशी इनडायरेक्ट कॉस्ट आपण त्या प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये डायरेक्टली ॲड करू शकत नाही. तर बघा याच्यामध्ये इनडायरेक्ट कॉस्ट आर नॉट चार्ज फुल्ली टू अ प्रोडक्ट ऑर प्रोसेस. इनडायरेक्ट कॉस्ट आपण डायरेक्टली त्या एका विशिष्ट प्रोडक्टसाठी किंवा प्रोसेससाठी डायरेक्टली चार्ज करू शकत नाही, कारण हा जनरल टाईपचा खर्च असतो, कॉमन नेचरचा खर्च असतो. इट इज चार्ज टू ऑल द प्रोडक्ट्स अँड प्रोसेसेस ऑन द बेसिस ऑफ एस्टिमेट्स. म्हणजे आताच मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की वॉचमन सॅलरी वगैरे असेल, जनरल मॅनेजर वगैरे सॅलरी वगैरे असेल, एखादा सुपरवायझर असेल की तो पूर्ण प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी किंवा पूर्ण बिझनेससाठी काम करतो आहे, मग त्याची सॅलरी आपण काय करणार बरं. समजा आपण आपल्या कंपनीमध्ये 5 प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करतो आहे, उदाहरण देतो आहे मी तुम्हाला, 5 प्रोडक्ट आपण मॅन्युफॅक्चर करतो आहे 5 प्रकारचे. आपल्या कंपनीमध्ये एक सुपरवायझर आहे समजा, आणि तो 5ही प्रोडक्टवर सुपरविजन करण्याचं काम करतो आहे. मग त्याची सॅलरी असेल तर ती आपण एकाच प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये चार्ज नाही करू शकत, एकाच प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ॲड नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बरं, त्याची सॅलरी जी आहे वॉचमनची सुपरवायझरची, ती आपल्याला 5ही प्रोडक्टमध्ये काय करून द्यावी लागेल, त्याची विभागणी करून द्यावी लागेल. उदाहरणार्थ त्याला 5,000 सॅलरी असेल तर 1,000 रुपये आपण सॅलरीचा भाग काय करू बरं, प्रोडक्ट 1मध्ये, 2मध्ये, 3मध्ये, 4मध्ये, 5मध्ये 1,000 रुपये आपण काय करू, ॲलॉट करून देऊ, त्याची विभागणी करून देऊ. तर मग याच्यामध्ये सांगायचं मला मुद्दा तर असं आहे की इनडायरेक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना, चार्ज करत असताना ती कशी काही एस्टिमेट्सवर, काही अंदाजांवर आपण त्याचं काय करत असतो, क्लासिफिकेशन करत असतो. ॲक्च्युअल कॉस्ट वराईज फ्रॉम एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे जी ॲक्च्युअल कॉस्ट आहे ती बऱ्याच वेळा काय होते बरं, एस्टिमेट कॉस्टपेक्षा वेगळी असू शकते. सो ॲक्च्युअल कॉस्ट मे बी डिफरंट विथ एस्टिमेटेड कॉस्ट. म्हणजे आपला एक अंदाज आहे की त्या डिपार्टमेंटला किती खर्च यायला पाहिजे, कदाचित तो खर्च आणि खरोखर त्या डिपार्टमेंटवर होणारा खर्च, ह्या दोन अमाऊंट एकमेकापेक्षा वेगळे असू शकतात. सो एस्टिमेटेड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट मे बी डिफरंट विथ इच अदर. सो ड्यू टू these limitations, all cost accounting results are taken as mere estimates. म्हणजे या अशा प्रकारच्या काय म्हणू आपण त्याला, अशा प्रकारच्या एस्टिमेट्समुळं बऱ्याच वेळा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ज्या आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करत असतो किंवा सर्व्हिसची कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करत असतो, त्या बऱ्याच वेळा खऱ्याच 100% ॲक्युरेट असेल असं आपण गॅरंटी देऊ शकत नाही, आपण 100% खात्रीशीर सांगू शकत नाही. नंबर 5, लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, दॅट इज डज नॉट इन्क्लूड ऑल आयटम्स ऑफ एक्सपेन्स अँड इन्कम. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करत असतो, तर ती प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करत असताना आपण अनेक प्रकारचे जे एक्सपेंडिचर्स आहे, अनेक प्रकारचे जे खर्च आहे, तर ते आपण ॲड करत असतो. उदाहरणार्थ आपण चेअर मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा आपला बिझनेस समजा, मग चेअर हे जे प्रोडक्ट आहे त्या चेअरसाठी, खुर्चीसाठी जो काही आपण मटेरियल वापरणार, त्यासाठी काही लेबर वापरणार किंवा इतर प्रकारचे खर्च करणार आपण, तर त्या सगळ्या खर्चांची, लेबरची, मटेरियलची सगळ्यांची आपण बेरीज करू, आणि आपण बेरीज केल्यावर आपल्याला काय मिळेल बरं, त्या प्रोडक्ट जे आहेत आपलं चेअर, त्याची टोटल कॉस्ट प्राईस मिळेल. आणि मग चेअरविषयी किंवा त्या प्रोडक्टविषयी जे खर्च आपण केले, ते सगळेचे सगळे खर्च आपण ॲड करूच असं 100% सांगू शकत नाही, काही खर्च त्याच्यामध्ये राहून जाऊ शकतात. आयटम्स ऑफ प्युअरली फिनान्शियल नेचर सच ॲज इंटरेस्ट, फिनान्शियल चार्जेस, discount and loss on issue of shares and debentures etc. are not taken into consideration in cost accounting. Suppose we incurred some expenditure, for example interest. Suppose we taken loan from bank, we paid interest. Suppose we taken some borrowing amount from debenture holders, so that time we paid interest to the debenture holders. Suppose we paid some charges to the bank, we given a discount when we issued शेअर्स ऑर डिबेंचर्स. ज्यावेळेस आपण शेअर्स आणि डिबेंचर्स इश्यू करतो, त्यावेळेस आपण त्या लोकांना काही डिस्काउंट दिला असेल, आपण बँकेला काही इंटरेस्ट पेड केला असेल किंवा एखादं कर्ज घेतलं त्याला आपण व्याज दिलं असेल, तर हे जे काही प्रकारचे खर्च आहे, हे सगळे खर्च आपण नॉन कॉस्ट म्हणून त्यांना ॲझ्युम करत असतो. म्हणजे काय करायचं, नॉन कॉस्ट म्हणजे काय, असे खर्च की ते प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ॲड केले जाऊ शकत नाहीत, त्याला आपण नॉन कॉस्ट आयटम्स असं म्हणत असतो. असे नॉन कॉस्ट एक्सपेंडिचर आहे तर ते प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण ॲड करू शकत नाहीत. त्याच्यामुळं सांगायचं मला मुद्दा इथं असा आहे की बरेच असे एक्सपेंडिचर्स आहे की जे आपण प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ॲड करत नाहीत. ॲक्च्युअली ते करायला पाहिजे पण आपण करत नाही. मग आपण असे जर काही खर्च, एक्सपेन्सेस जर प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये ॲड केले नाही, तर प्रोडक्टची कॉस्ट ॲटोमॅटिकली कमी दाखवली जाईल, म्हणजे ती खरोखर 100% ॲक्युरेट नसेल. उदाहरण तिथं तुम्हाला दिलं बघा, इंटरेस्ट असेल,
फिनान्शियल चार्जेस वगैरे असेल, म्हणजे बँकेला वगैरे काही चार्जेस वगैरे आपण पेड करत असू, डिस्काउंट वगैरे लॉस वगैरे असेल, आपण ज्यावेळेस शेअर्स इश्यू करतो शेअर होल्डरला किंवा डिबेंचर होल्डरला आपण डिबेंचर इश्यू करतो, त्यावेळेस आपण त्यांना बऱ्याच वेळा डिस्काउंट देत असतो नाही का. तो डिस्काउंट आहे हा म्हणजे एक प्रकारचा आपला लॉसच आहे. हा लॉस वगैरे इंटरेस्टचा एक्सपेंडिचर वगैरे असेल, एक्सपेन्सेस असेल इंटरेस्टचा, असे नॉन कॉस्ट आयटम्स आहे ते आपण कॉस्ट प्राईसमध्ये प्रोडक्टच्या आपण ॲड करत नाहीत. ॲक्च्युली ते करायला पाहिजे. म्हणून डज नॉट इन्क्लूड ऑल आयटम्स ऑफ एक्सपेन्सेस अँड इन्कम, म्हणजे असे काही खर्च असेल, असे काही इन्कम असेल तर ते बरेच वेळा आपण प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण ॲड करत नाही. म्हणून आपण जे प्रोडक्टची कॉस्ट कॅल्क्युलेट करू ती 100% ॲक्युरेट असेल जसं आपण 100% सांगू शकत नाही. पुढे बघा, आर नॉट टेकन इन टू कन्सिडरेशन इन कॉस्ट अकाउंटिंग, असे काही खर्च आहेत, असे काही इन्कम आहे ते बरेच वेळा आपण प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण कन्सिडर करत नाही, प्रोडक्टच्या कॉस्टमध्ये आपण ॲड करत नाही. म्हणून प्रोडक्टची कॉस्ट ही 100% बरोबरच असेल असं आपण सांगू शकत नाही. नंबर 6, लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, दॅट इज नॉट अँड एक्झॅक्ट सायन्स. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग ही एक प्रकारचा एक्झॅक्ट सायन्स म्हणजे काय, आता आपल्याला समजा आपण जर एक मॅथमॅटिक्सचं जर उदाहरण घेतलं, 5 + 5 = 10 हे 100% होणार आहे. 2 + 2 = 4 100% होणार आहे. 2 × 2 = 4 100% होणार आहे नाही का. तर असं हे जे एक्झॅक्ट जो रूल आहे तो कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला पाहायला येत नाही, किंवा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये असे एक्झॅक्ट रूल आपल्याला दिसून येत नाही 100% ॲक्युरेट असणार आहे. ते थोडेफार फ्लेक्झिबल असतात. म्हणजे एका व्यक्तीनं रूल जर वापरले किंवा काही मेथड्स वापरल्या तर त्या व्यक्तीच्यानुसार जी कॉस्ट येणार आहे कदाचित ती दुसऱ्या व्यक्तीने कॅल्क्युलेट केल्यानंतर वेगळी येऊ शकते नाही का. पण म्हणजे सांगायचं मला मुद्दा असं आहे की कॉस्ट अकाउंटिंगचे जे मेथड्स प्रोसेस आहे कॉस्ट कॅल्क्युलेट करण्याच्या वगैरे किंवा इतर काय असेल टेक्निक्स वगैरे, तर त्या सगळ्या 100% विश्वासार्ह किंवा एक्झॅक्ट आहे असं नाही आहे. बघा, लाईक अदर अकाउंटिंग सिस्टीम इट इज नॉट अन एक्झॅक्ट सायन्स बट अन आर्ट दॅट हॅज डेव्हलप्ड थ्रू थिअरीज अँड प्रॅक्टिसेस. जर आपण अकाउंटिंगमध्ये पाहिलं, फिनान्शियल अकाउंटिंगमध्ये, तर त्याचे जे रूल्स आहे तर 100% ॲक्युरेट आहे. आपण जर्नल एंट्री जर करायला गेलो तर जेवढं डेबिट आहे तेवढंच क्रेडिट जाणार आहे नाही का. म्हणजे रूल्स फिनान्शियल अकाउंटचे कसे 100% ॲक्युरेट आहे. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आपल्याला असे एक्झॅक्ट रूल पाहायला येत नाही. म्हणजे असे रूल्स हे फ्लेक्झिबल आहे किंवा त्याच्यामध्ये थोडाफार बदल आपल्याला दिसून येऊ शकतो. तर कॉस्ट अकाउंटिंग ही एक प्रकारचं एक्झॅक्ट सायन्स नाही आहे, एक शास्त्र म्हणतो आपण त्याला, की ज्याच्यामध्ये 100% ॲक्युरेट रूल नाही आहे. जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आता मॅथमॅटिक्स असेल हे एक सायन्सच नाही का. त्याच्यामध्ये 2 + 2 = 4च होणार आहे, 5 + 5 = 10च होणार आहे. 100% कोणी कॅल्क्युलेट केलं तरी उत्तर सारखंच येणार आहे. पण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये तसं नाही आहे. तर वेगवेगळ्या व्यक्तींनी जर कॉस्ट कॅल्क्युलेट केली किंवा इतर कॉस्ट अकाउंटिंगचे जे काही कॅल्क्युलेट करणं असेल, बजेट वगैरे तयार करणं असेल किंवा इतर गोष्टी असेल कॉस्ट अकाउंटिंगमधल्या, तर त्या एका व्यक्तीने कॅल्क्युलेट केल्यानंतर आणि दुसऱ्या व्यक्तीने कॅल्क्युलेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये बदल कदाचित येऊ शकतो. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग इज नॉट एक्झॅक्ट प्रॉपर सायन्स. दिस इज द नेक्स्ट लिमिटेशन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. नंबर 7th, नॉट रिलायबल डेटा. द कॉस्ट ऑफ previous year is not same in the succeeding year. Hence, cost data are not highly useful. आता त्याच्यामध्ये काय बघा, सक्सिडिंग इयर आणि प्रिव्हियस इयर. आता प्रिव्हियस इयर म्हणजे काय, म्हणजे समजा उदाहरण ते करंट इयर आपलं 2020-21 समजा सध्या आता, तर प्रिव्हियस इयर म्हणजे 19-20 येईल. आणि सक्सिडिंग म्हणजे जे 19-20 आहे त्याच्या पुढचं लगातारचं जे वर्ष आहे त्याला आपण सक्सिडिंग इयर असं म्हणत असतो. सो काय म्हणतात आपल्या याच्यामध्ये की मागच्या वर्षी जो आपण डेटा रेकॉर्ड केला होता कॉस्ट अकाउंटिंगचा तो डेटा आणि ह्या वर्षी आपण जो डेटा रेकॉर्ड करतो तो डेटा तो बऱ्याच वेळा एकमेकासारखाच नसेल. म्हणून काय म्हणता येईल की मागच्या वर्षी जे आपण कॉस्ट इन्कर्ड केल्या होत्या कदाचित ते ह्या वर्षी वेगळ्या असतील. म्हणून मागच्या वर्षाच्या डेटावरून ह्या वर्षीचा अंदाज बांधणं कदाचित चुकीचं ठरेल. म्हणून नॉट रिलायबल डेटा म्हणजे रिलायबल म्हणजे काय, विश्वासार्ह. जो डेटा आपण मागच्या वर्षी गोळा केला आहे तो 100% विश्वासार्हचा असेल असं नाही. हेन्स कॉस्ट डेटा आर नॉट हायली युजफुल. सो कॉस्ट अकाउंटिंग थ्रू कॉस्ट अकाउंटिंग वी कलेक्ट डेटा, दॅट डेटा नॉट 100% रिलायबल, विश्वासार्ह असेलच असं नाही, विश्वास ठेवण्यासारखं असेलच असं नाही. नंबर 10, लॅक ऑफ ॲक्युरेसी. ॲक्युरेसीचा आपण जर मिनिंग पाहायला गेलो मराठीमध्ये तर आपण त्याला म्हणू 100% त्याच्यामध्ये काय असतं, अचूकपणा आपण त्याला असं म्हणतो असतो. तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बरेच वेळा आपल्याला अचूकता दिसत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मी चर्चा केलीच आपण की अचूकता आपल्याला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये दिसत नाही. बघा, ॲक्युरेसी इन कॉस्ट अकाउंटिंग इज रिलेटिव्ह. म्हणजे बऱ्याच रिलेटिव्ह म्हणजे काय, ही अनेक गोष्टींवर अवलंबून असते नाही का. बघा,
सर्टेन ॲझम्पशन्स आर ऑलवेज मेड व्हाईल ascertaining कॉस्ट टू सूट पर्टिक्युलर सिच्युएशन. म्हणजे ज्यावेळेस आपण कॉस्ट कॅल्क्युलेट करत असतो तर त्यावेळेसची जी सिच्युएशन असेल त्या सिच्युएशनप्रमाणे आपण काय करतो थोडे आपले नियम रूल्स वगैरे आहे हे आहे आपण ते काय असतं आपले फ्लेक्झिबल असतात त्या कंडिशनप्रमाणे त्या सिच्युएशनप्रमाणे आपण कॉस्ट अकाउंटचे रूल्ससुद्धा काय करतो असतो बदलत असतो. म्हणून कॉस्ट अकाउंटिंग इज नॉट 100% ॲक्युरेट, इज नॉट लॅक ऑफ ॲक्युरेसी. मीन्स while we calculate product cost of product and other things, that time this all calculations is not accurate, 100% accurate. म्हणजे आपलं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये काय दिसते ॲक्युरेसीचा आपल्याला अभाव दिसून येतो. नंबर 11 पुढचा आहे इट फेल्स इन कन्सिडरिंग सोशल ऑब्लिगेशन्स. आता सोशल ऑब्लिगेशनचा जर आपण विचार केला तर सामाजिक जबाबदारी आपण त्याला असं म्हणत असतो. तर बघा आपण एक कन्सेप्ट तुम्ही कदाचित ऐकले असेल CSR आपण त्याला म्हणत असतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांच्या सामाजिक जबाबदाऱ्या. सामाजिक जबाबदारी म्हणजे काय, कंपन्यांनी समाजासाठी काय केलं पाहिजे, खर्च केला पाहिजे, समाजासाठी समाजाच्या कल्याणासाठी खर्च केला पाहिजे. त्याला आपण कंपन्यांची काय म्हणतो सामाजिक जबाबदारी असं म्हणतो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कारण सगळे इनपुट्स हे सगळ्या कंपन्या समाजामधून घेत आहे, त्याच्यामुळं हे इनपुट जर समाजामधून घेतले जात आहे तर आपण समाजाला काहीतरी परत पण केलं पाहिजे. किंवा आपल्या कंपनीमुळे किंवा आपल्या व्यवसायामुळे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळं समाजाचं काही प्रमाणात नुकसान होतं आहे. उदाहरणार्थ पोल्युशन वगैरे असेल नाही का, तर त्याच्यामुळे सुद्धा समाजावर काय होतात बॅड इम्पॅक्ट होत असतात. म्हणून काही ना काही आपण समाजाला परत आपल्या प्रॉफिटमधून खर्च केला पाहिजे, त्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं म्हणत असतो. तर थ्रू कॉस्ट अकाउंटिंग सोशल ऑब्लिगेशन्स कॅन नॉट कन्सिडर इन कॉस्ट अकाउंटिंग. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सोशल ऑब्लिगेशन्स कन्सिडर केले जात नाहीत. कॉस्ट अकाउंटिंग फेल्स टू टेक इन टू अकाउंट द सोशल ऑब्लिगेशन्स ऑफ द बिझनेस. आपल्या कंपनीच्या सामाजिक जबाबदाऱ्या कोणत्या आहे, आपण समाजासाठी कोणता खर्च केला पाहिजे, समाजाच्या कल्याणासाठी काय केलं पाहिजे, आपण नेमकं हे काय केलं पाहिजे हे कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला नेमकं सांगत नाहीत. इन अदर वर्ड्स सोशल अकाउंटिंग इज आउटसाईड द परव्ह्यू ऑफ द कॉस्ट अकाउंट्स. म्हणजे सोशल अकाउंटिंग जे आहेत म्हणजे समाजासाठी आपण किती खर्च केला आणि समाजातून आपला काय फायदा झाला याचं अकाउंटिंग म्हणजे आपण त्याला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग आपण त्याला असं म्हणत असतो, सोशल अकाउंटिंग असं आपण त्याला म्हणत असतो. तर मग कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ह्या सोशल अकाउंटिंगचा सोशल ऑब्लिगेशनचा कोणत्याही प्रकारे विचार केला जात नाही किंवा त्याचा समावेश हा कॉस्ट अकाउंटिंगमध्ये होत नाही. तर अशा प्रकारे आपण आज कॉस्ट अकाउंटिंगचे लिमिटेशन्स त्याच्या मर्यादा ह्या आपण पाहिलेल्या आहेत. तर एक गोष्ट याच्यामध्ये महत्त्वाची आहे की तुम्ही जो आता हे लेक्चर मी अपलोड केल्यानंतर यूट्यूबला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून सबस्क्राईब बऱ्याच मुलांनी केलेलं नाही आहे. लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुमच्या होम पेजला यूट्यूब ओपन केल्या तुम्हाला तिथं व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच तिथं होम पेजला तुमच्या दिसून जाईल फर्स्ट पेजला. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नोटिफिकेशन आयकॉनवर बेल आयकॉन असतो बघा, तिथं क्लिक करायचं आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली असतं बघा, सबस्क्राईब झालेलं नाही अजून बरेच मुलं, सबस्क्राईब करून टाका. ठीक आहे, पुन्हा भेटूया आणि पुढच्या लेक्चरला आपण.